नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। जय महाराष्ट्र। मी सचिन साळुंखे, मनसे उपविभाग अध्यक्ष, काश्मीर प्रभाग क्रमांक 14। 2 दिवसापासून काश्मीरमध्ये एक पत्र व्हायरल होतंय। स्वयंघोषित समाजसेवक आहेत कोणतरी, त्यांनी सीपी ऑफिसला आणि मीरामंदिर महानगरपालिका आयुक्त यांना एक पत्र दिलंय की काही ठिकाणी जे अनधिकृत बांधकामं होतात त्या ठिकाणी काहीतरी युट्यूबर, पत्रकार, माजी नगरसेवक असे कोणाकोणाची नावं टाकलेली आहेत काहीतरी की ते पैसे घेतात जाऊन तिथे म्हणून, आणि त्यांच्यावरती एसआयटी चौकशी लावावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे त्या स्वयंघोषित समाजसेवकांनी। तर या गोष्टीला तर माझं एक समर्थन आहे या गोष्टीला की ठीक आहे, जर अशा काही गोष्टींना कोण जर भ्रष्टाचार करत असेल, या गोष्टींकडून जर कोण पैसे घेत असेल आणि त्यांच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे। जर अशा काही गोष्टी होत असतील तर त्याच्यामध्ये जर आमचा पक्ष जरी असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी जर कोण पक्ष तिथे जाऊन पैसे घेत असेल तर त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। मी मागे सुद्धा बोललेलो होतो, आज सुद्धा बोलतोय। पण माझा विषय असा आहे की जे मेन मूळ आहे त्या मुळावरती घाव घाला ना, या अनधिकृत रूमाच बंद करा ना तुम्ही। त्या पत्रामध्ये असं कुठेही लिहिलेलं नाहीये की त्या अनधिकृत रूमा बंद झाल्या पाहिजे, त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, ते जे रूमा बांधतात त्यांच्यावरती एमआरटीपीचा अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे। म्हणजे ह्याचा अर्थ हे जे कोण समाजसेवक फिरतात, स्वतःला जे दाखवतात आणि असे पत्र काहीतरी टाकतात, त्यांना असं वाटतं की याच्यामुळे सगळे घाबरतील आणि काहीतरी वेगळं म्हणजे माझं नाव रूमा बांधताय ज्याचा मेन विषय आहे त्याच्यावरती एमआरटीपी गुन्हा दाखल करा। म्हणजे जर समजा अनधिकृत रूमात नाही बनल्या तर कोण तिथे जाणारच नाही। तर जे काही मगजमारी चालू आहे तुम्ही सांगता की ज्याप्रमाणे तुमच्या सांगण्याप्रमाणे कोण तिथे पैसे घ्यायला जात असेल, जर त्या रूमाच नाही बनल्या तर काय हे जे कोणी असतील ते काय त्यांच्या घरात जाऊन पैसे घेणार नाहीत? मग तुम्ही त्यांच्या अनधिकृत रूमांबद्दल किती पत्र टाकले? मागे याच कोणत्या समाजसेवकांनी अशी पत्र व्हायरल केली होती की इथे कारवाई होणार, तिथे कारवाई होणार, त्या कारवाई तर झाल्याच नाहीत। मग अनधिकृत रूमांसाठी जर तुम्हाला एवढंच पुळका आहे म्हणजे याचा अर्थ तुम्ही अनधिकृत रूमांना संरक्षण देता का? की अनधिकृत रूमा बांधायच्या तेवढे तुम्ही बिंदास बांधा, कोणता पत्रकार किंवा कोणी तिथे पैसे गेले नाही त्यासाठी मी असं तुमचं म्हणणं आहे का? जर तसं असेल तर तसं जाहीर करा की अनधिकृत रूमा आम्ही संरक्षण देतो म्हणून। आणि विषय असा आहे की याच आतमध्ये एका ठिकाणी खाली जागेवरती घराच्या परमिशनच्या दुरुस्तीच्या परमिशनच्या नावावरती बंगल्याचं बांधकाम झालंय। माझ्याकडे पेपर आहेत, मी पेपर टाकतो। मग हे समाजसेवक त्याच्यावरती देतील का पत्र उद्या की तो अनधिकृत जो काही बंगला बनला आहे, जो कोणी असेल त्याचा बंगला तोडण्यासाठी हे पत्र देतील का? कोणाच्या पण जीवावर तुम्ही काय पण उड्या मारणार आणि कोणाची पण नावं खराब करणार आणि सांगणार की मी एसआयटी चौकशी लागतो। अरे एसआयटी चौकशी त्यांची लागली पाहिजे। जे तुम्ही एवढं सांगताय की तुमच्याकडे प्रूफ आहेत का की बाबा या गोष्टीने कोणी पैसे घेतलेले असतील तर त्यांचं कोणी जे असेल प्रूफ असेल तर त्याचे प्रूफ सबमिट करा। आणि ज्या अनधिकृत रूमा बनतायत त्याच्यावरती तुम्ही किती पत्रव्यवहार केलाय? त्या अनधिकृत रूमा तुटल्या पाहिजेत, अनधिकृत रूमा बनल्याच नाही पाहिजेत। जर त्या बनल्याच नाहीत तुम्ही अशा 2-4 जण एमआरटीपी गुन्हा दाखल करा ना, आम्ही पण तुम्हाला सपोर्ट करतो। माझ्याकडे मी अशा प्रत्येक या गल्लीमध्ये मी कधी फिरत नाही की कुठे रूम बनते आणि कुठे काय बनते ते, पण माझ्याकडे जे फोटो येतात कुठल्या रूमांचे समजा तर ते उपायुक्त मारुती गायकवाड साहेब असतील, प्रभाकर म्हात्रे साहेब असतील, आपले वॉर्ड ऑफिसर असतील किंवा इकडचे इंजिनियर असतील, त्या प्रत्येकाला माझे व्हॉट्सअपवरून फोटो येतात। माझ्याकडे व्हॉट्सअपचे प्रूफ आहेत। जेव्हा माझ्याकडे फोटो येतात तेव्हा मी ते फोटो पाठवतो। प्रत्येक रूमचं ते लेटर द्यायला माझ्याकडे तेवढा टाइम नाही की मी पटकन फोटो आला ते पत्र लिहित बसा रे याच्यावरती कारवाई कर। मी व्हॉट्सअपला त्यांना फोटो, त्यांनीच मला सांगितलेलं होतं तुझ्याकडे जर कोणते फोटो आले तर आम्हाला व्हॉट्सअप करा, मी त्याच्यावरती कारवाई करतो। त्याच्यावर 2-4 दिवसांनी कारवाई होते, ते मला कारवाईचे फोटो पाठवतात। हे असं कधी केलंय का तुम्ही की जेव्हा अनधिकृत रूमा बनतात त्याच्यावरती तुम्ही कारवाई करायला लावली आहे? तुम्ही काहीतरी सांगा की गरिबांच्या रूमा बनतात। अरे गरिबांच्या रूमा कधी बनतात? ज्या वेळेला त्या रूमा बनवून तो जो कॉन्ट्रॅक्टर असेल त्या जेव्हा विकतो, त्या गरीबाला विकतो तेव्हा त्याची ती रूम होते ना। जेव्हा ते बनत असेल तेव्हा तुम्ही त्याच्यावर कारवाई करा ना। त्यात तुम्ही बसवताय, तुम्ही सांगता की याच्यावरती कोण पैसे गेला तर त्याच्यावरती कारवाई करायला लावा। अरे मेन तर तुम्ही ज्या अनधिकृत रूमा बनतायत ना त्यांच्यावरती कारवाई करा। त्यांच्यावरती कारवाई कधीपासून करतात ते मला सांगा। तुमच्यापर्यंत हा मेसेज पोहोचतोच, तर तुम्ही त्यांच्यावरती कारवाई कधी करता सांगा। त्याच्या तुमच्या पत्राला माझं पत्र देतो मी आणि आपण दोघं मिळून फॉलोअप घेऊ। एकही रूम अनधिकृत आपल्या प्रभागामध्ये बनली नाही पाहिजे याची आपण दोघांची जबाबदारी घेऊ। त्यासाठी तयार तर सांगा। तुम्ही उगाच काहीतरी उठणार आणि कुठलं तरी पत्र टाकणार आणि सांगणार की हे लोक पैसे घेतात आणि ते लोक पैसे घेतात। जर तुमच्याकडे प्रूफ असतील पैसे घेतलेल्यांचे तर ते प्रूफ द्या, तिथे त्यांच्यावरती कारवाई करायला सांगा। आणि पहिली गोष्ट, हे जे अनधिकृत रूमा बांधल्यात नवीन त्या कॉन्ट्रॅक्टरवरती एमआरटीपीचा अंतर्गत गुन्हा दाखल करायला लावा। म्हणजे ज्या अनधिकृत रूमात नाही बांधल्या तर तिथे पैशाचा विषयच नाही ना, भ्रष्टाचाराचा विषयच नाही होणार। उगाच तुम्ही उठणार आणि सकाळी उठणार आणि आज काहीतरी विषय टाकायचा म्हणून पत्र टाकणार आणि उगाच माहोल खराब करणार तुम्ही। माझी तर इच्छा आहे की अनधिकृत रूमा बंद झाल्या पाहिजेत। आणि हे जे काही गोष्टी होत आहेत ज्या आम्ही वारंवार बोलत आलोय, मी स्वतः बोललोय, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी जरी असतील असे कुठे काही गोष्टी करत असतील तर तुम्ही आम्हाला सांगा आणि त्यांची कंप्लेंट करा। पण तुम्ही उगाच अनधिकृत रूमा आहेत त्यांना संरक्षण देणार आणि दुसऱ्यांच्या मागे लागणार तर हे नाही जमणार। तुम्ही यांच्या मागे लागायचं, त्यांच्या मागे लागा, पण तुम्ही या ज्या अनधिकृत रूमा बनतायत ना त्यांच्यावरती पहिले एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करा। आणि किती जणांवरती तुम्ही गुन्हे दाखल केले आतापर्यंत ते पण मला दाखवा। आणि हेच स्वयंघोषित समाजसेवक या बीएसयूपीचा जेव्हा घोटाळा बाहेर निघाला होता तेव्हा पत्रकारांना बोलवून बाईट देऊन सांगत होते की मैं ऐसा करूंगा, मैं कोर्ट तक जाऊंगा, मैं इधर करूंगा, मैं उधर करूंगा, मैं रस्ते के ऊपर उतर के आंदोलन करूंगा, मैं उपोषण को बैठूंगा, मैं ऐसा करूंगा। कुठे गेले त्या गोष्टी? आजही त्या बीएसयूपी मधल्या जे कोणी घोटाळे केलेले आहेत मला तर वाटत नाही कोणाला अटक झाली म्हणून, फक्त चौकशा चालू आहेत।
म्हणजे काय झालं या गोष्टीचं? तुम्ही सांगत होतात की आम्ही आंदोलन करू, आम्ही असं करू, आम्ही तसं करू. मला असं वाटतं आमदार साहेबांनी पण तो अधिवेशनामध्ये मुद्दा उचललेला होता की त्याचं काहीतरी करू म्हणून. पण मला नाही वाटत कोणत्याही माझी नगरसेवक कोणाकोणाची नावं सुद्धा घेतली होती की यांचे पेपर आहेत माझ्याकडे, हे आहे माझ्याकडे, ते आहे माझ्याकडे. मग त्याचं पुढे काय झालं? त्याचं उत्तर आहे का तुमच्याकडे? फक्त त्यावेळेला ओरडलेत, जोर जोरात ओरडलात की आपण आंदोलन करू, आपण उपोषणाला बसू आणि आपण ह्याला अटक केल्याशिवाय थांबणार नाही. त्याला अटक झाली किती जणांना अटक? याचं पण उत्तर तुम्ही द्या जनतेला. म्हणजे आम्हाला पण कळेल की तुम्ही कुठपर्यंत फॉलोअप घेता आणि काय काय करता त्या गोष्टीचं. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.